सकाळपासून नाशिकमध्ये पावसाचा जोर हा वाढला आहे आणि आता सध्या गोदावरी मी रामकुंड परिसरामध्ये आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। गोदावरी परिसरात जे छोटे मोठे मंदिर आहेत त्यांच्या अवतीभोवती देखील आता या ठिकाणी असा पद्धतीने हा पूर आपल्याला पाहायला मिळत आहे। जे छोटे पूल देखील आहेत ते देखील आता पाण्याखाली जात असल्याचं पाहायला मिळते। एका बाजू जर बघितलं तर रामकुंडावरील जी पार्किंग आहे त्या पार्किंगच्या परिसरात देखील आता पाणी जाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर जो पावसाचा जो पुराचा इंडिकेटर म्हणून समजला जाणारा दुतोंड्या मारुती आहे त्याच्या देखील पायापर्यंत जे ते पाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर काल रात्रीपासून गोदावरी परिसर असेल, गंगापूर धरण असेल, या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे या संपूर्ण गोदावरीच्या रामकुंड परिसरामध्ये आता पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपासून देखील नाशिकमध्ये काही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता, मात्र रात्रीपासून जो तो पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत होता आणि सकाळपासून नाशिक शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे आता अशा पद्धतीने या रामकुंड परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पूर परिस्थिती पाहायला मिळत आहे। आपण जर या रामकुंड परिसराच्या अवतीभोवतीचा परिसर बघितला तर आता तो खाली करण्यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहे। या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणची वाहनं आहेत, ती काही दुकानं आहेत, हे हटवण्यासाठी आता प्रशासन देखील या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे जर बघितलं तर या सराफ बाजाराच्या परिसरामधून देखील मोठ्या प्रमाणात जो पाण्याचा ओढा आहे तो वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण पाणी या ठिकाणी रामकुंड असेल या गोदापात्रामध्ये या ठिकाणी मिसळलं जात आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण परिसरामध्ये एकूणच जर बघितलं तर पुराची परिस्थिती जी आहे ती वाढताना पाहायला मिळत आहे। आज दिवसभर अशाच जर पद्धतीचा पाऊस राहिला तर ही पूर परिस्थिती वाढेल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका असेल, त्यासोबत नाशिक पोलीस असेल, ते देखील आता या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो नागरिकांना त्या रामकुंडाच्या नदीच्या पात्रापासून दूर करण्यात या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या वाहनं देखील त्या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे आणि ते वाहनं देखील आता काढण्यासाठी या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या ठिकाणी मदत करतात।